नमस्कार, न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत आहे. पाहुयात ठळक घडामोडी. जितक्या जागा शिंदे गटाला तितक्याच जागा आम्हाला द्या, अजित पवार गटाची मागणी. अंतर्वालीतून बाहेर पडल्यावर सरकारसाठी चर्चेची दारं बंद, सरकारला 1 तासही वेळ वाढवून येणार नाही, मनोज जरांगे यांचा इशारा. 3-4 महिन्यामध्ये अजित पवार जेलमध्ये दिसतील, शालिनीताई पाटलांचा घणाघात, हायकोर्टामध्ये दाखल करणार याचिका. दादांचा दरारा सर्वच जाणतात, त्यांनी तो केंद्रामध्ये दाखवावा आणि निर्यात बंदी तात्काळ उठवावी, अमोल कोल्हे यांचं अजित पवारांवर टीका. बाबरीचे घुमट कोसळताना आजचे व्हीआयपी पळून गेले, पळून जाणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, संजय राऊत यांची भाजपवर टीका. पुण्यामध्ये कोयता गँग पुन्हा सक्रिय, येरवडा परिसरामध्ये 20 ते 25 गाड्यांची केली तोडफोड. लोकसभा निवडणुकीत भाजप 350 ते 375 जागा जिंकणार, नाना पटोलेंचा विश्वास. प्रियांका गांधी आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील, काँग्रेस सरचिटणीस यांचं वक्तव्य. बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झालेल्या कंगनाचा तेजस सिनेमा लवकरच OTTवर झळकणार. आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिली कसोटी आजपासून, पहिले 2 दिवस पाऊस पडण्याची शक्यता. धन्यवाद.